ढवळे कुरसावरे ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ढवळेपाडा बस स्टॉप ते रेल्वे गेट या मार्गावरील पथदिवे मागील 3 महिन्यांपासून बंद असल्याने परिसर अंधारात आहे. या गंभीर दुर्लक्षावर मनसेचे विभागाध्यक्ष जयेश केवळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला खडे बोल सुनावले असून नागरिकांना मूलभूत सुविधा देऊ शकत नसतील तर अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष. आता आपण उभे आहोत ढवळेपाडा फाटक क्रमांक 16 मध्ये. माझ्या मागे पाहू शकता ढवळेपाडा गावात एंट्री आहे, कारण तुम्हाला ते दिसणार नाही अंधारात असल्यामुळे. इथे मध्यंतरी 2 पोलवर लाईट होती, परंतु आता कुठेही लाईट नाही. त्याच्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुली येत असतात, परंतु त्या सर्वांनाच याचा सर्व त्रास आहे. परंतु ग्रामपंचायत झोपी गेलेली आहे. ग्रामपंचायत सरपंच सदस्य व ग्रामसेवक फक्त आणि फक्त गावाला लुटायची कामं करतात. यांना जर 2 हॅलोजन लावता येत नाही तर हे किती पात्रतेचे आहेत, हा सर्वात महत्वाचा प्रश्न उत्पन्न होत आहे. तसेच यांना स्वतःहून कोणतीही कामं करायची नाही आहेत. लोकांनी तक्रारी दिल्यानंतरच ही लोक कामं करणार. तर नागरिकांनी सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना जागा दाखवावी व घरचा रस्ता दाखवावा. नवयुवकांना ग्रामपंचायतमध्ये स्थान द्यावं हीच विनंती राहील. व ग्रामपंचायतचे डोळे आता तरी उघडले तर तात्काळ ऍक्शन घेऊन इथे हॅलोजनची व्यवस्था करून द्यावी.